आज या ठिकाणी भारतीय लोकशाही गणराज्य व्यवस्थेचा वर्धापन दिन म्हणजेच प्रजासत्ताक दिन आपण अत्यंत आनंदात उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करीत आहोत। त्या निमित्तानं आपल्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र तात्या फाळके, सदस्य आदरणीय अंबादाजी पिसाळ साहेब, त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्रजी तनपुरे, तीनही शाखांचे शाखा प्रमुख, सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी, कॅडेट्स, बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजपासून पुढे म्हणजे 26 जानेवारी हा असा दिवस आहे की पूर्वी देशाचा राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, परंतु 26 जानेवारीपासून हा राजा मतपेटीतून जन्माला यायला लागला आणि एक सजग असा नागरिक घडविणारी लोकशाही जी आहे ती अस्तित्वात आली। आणि त्या निमित्तानं आपण भारतीय राज्यघटनेप्रती आणि या प्रजासत्ताकाच्या प्रती विनम्र होण्यासाठी आज एकत्र येत असतो। आणि आपली ही भारतीय परंपरा खरं तर एकेकाळी या ठिकाणी आध्यात्मिक लोकशाही नांदत होती आणि आता राजकीय लोकशाही नांदते आहे। आध्यात्मिक लोकशाहीचा पाया हा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य होता की ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या पताकेच्या खाली सर्व जाती, धर्माची, पंथाची, लिंगाची माणसं एकत्र येतील आणि एक जागतिक असं ते आश्चर्य आहे की गेली 750 वर्ष ही परंपरा अत्यंत अव्याहतपणानं चाललेली आहे आणि वारकरी तनमन धनानं पंढरीच्या वाटेला जातात त्यावेळी मनातली जात विसरतात, लिंग विसरतात, भेद विसरतात। तशीच लोकशाही व्यवस्था ही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतुसूत्रीवर उभी आहे आणि या चतुसूत्रीचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक प्रथम कर्तव्य आहे, एक देश कर्तव्य आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं महाविद्यालय वाटचाल करत असताना आपल्या सर्वांना सांगायला मला निश्चितपणाने आनंद वाटेल की आपण या ठिकाणी लिंगभेदाच्या पलीकडे, जातीभेदाच्या पलीकडे आणि धर्मभेदाच्या पलीकडे विविध प्रकारच्या काही प्रॅक्टिसेस घेत आहोत की जेणेकरून या ठिकाणचं वातावरण स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ व्हावं आणि त्याचबरोबरीनं गुणात्मकतेचा आणि रचनात्मकतेचा विकास व्हावा। मला या ठिकाणी आपणास घोषित करायला आवडेल की या प्रजासत्ताकाच्या पार्श्वभूमीवर कालच्या पूर्वसंध्येपर्यंत आपल्या महाविद्यालयातून सर्वांच्या अभिमानाच्या 2 घटना अशा घडल्या की आपल्या महाविद्यालयातला स्वप्नील चव्हाण नावाचा विद्यार्थी की ज्यानं ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रेसलिंग कॉम्पिटिशन म्हणून पहिल्या 5च स्थान मिळवलं आणि त्यामधून त्याची खेलो इंडियासाठी निवड झाली। कर्जतकरांनी त्याचं भव्य दिव्य असं स्वागत आणि सन्मान केलं। आणि दुसरं म्हणजे कालच आपल्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाची 3य वर्षाची विद्यार्थिनी की जी त्या वर्गातून पहिली आलेली होती, तिला या ठिकाणी डी.वाय. पाटील फाउंडेशनच्या वतीनं रुपये 2 लाखाची मेरिट स्कॉलरशिप जी आहे ती काल जाहीर झाली। ही खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे। तर प्रजासत्ताकाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या 2 आनंदाच्या घटना म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या पुढील विकासात्मक वाटचालीची नांदी आहे असं मला वाटतं। या निमित्तानं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या प्रजासत्ताकाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या भारत देशाप्रती विनम्र अभिवादन करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद। अब मैं सारे कैडेट और स्टूडेंट्स को अनुरोध करती हूँ कि वह अपने अपने स्थान पर खड़े हो जाएं।